हां तर सध्या जे आपण पोर्टल पाहत आहे ते आपलं नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलर, जे की आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट चालवते. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी म्हणजे MNRE हे पोर्टल आता रिसेंटली लॉन्च केलेलं आहे. साधारणतः 2-2.5 महिने झालेला आहे. तर या पोर्टल लॉन्च करण्यामागचे जे कारण आहे ते हे आहे की प्रत्येक राज्य मिळून म्हणजे टोटल जितके पण आपले इथं राज्य आहे त्या सर्व राज्यांचं कोऑर्डिनेशन झालं पाहिजे आपलं सोलरच्या सबसिडी करिता किंवा म्हणजे आपले वेंडर्स आहे. आता वेंडर्स म्हणजे काय की असे व्यक्ती जे की सोलर लावून देण्यामध्ये काम करतात. ठीक आहे. म्हणजे काय झालं पीव्ही इन्स्टॉलर. ठीक आहे. तर त्यांचं पण याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं जाते किंवा जे आपले कन्झ्युमर असतात. कन्झ्युमर म्हणजे काय क्लायंट म्हणजे जो सोलर प्रकल्प लावणार आहे तो व्यक्ती. ठीक आहे. तर त्यासाठी पण याच्यावर रजिस्ट्रेशन तो व्यक्ती करू शकतो. तर आपण आता याला ओपन करू आणि जसं की आपल्याला दिसत आहे नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलर आणि हे कोणाच्या अंडर मध्ये येते? हे येते भारत सरकार नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच काय रिन्युएबल एनर्जी. ऊर्जा मिनिस्टर नाही, ऊर्जा म्हणजे एनर्जी. ऊर्जा मंत्री या मिनिस्ट्रीचे जे कोणी मिनिस्टर असणार त्यांच्या अंडरच येणार आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण जो वर्क चालण्याची जबाबदारी शेवटी मिनिस्टरच्या अंडर येते. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिसत आहे. एक आहे सिम्प्लिफिकेशन प्रोसिजर, त्यानंतर एक डिस्कॉम इन्फॉर्मेशन. डिस्कॉम म्हणजे कोणतं मंडळ झालं जे की आपल्याला पॉवर सप्लाय करण्यामध्ये काम करते. ते झालं डिस्ट्रीब्युशन कंपनी. ठीक आहे. डिस्कॉम जसं आपला महावितरण झाला, महावितरण आहे. त्याच्यानंतर बेस्ट आहे जनको नाही, जनको हे जनरेशन करण्याचं काम करते. आता मग ते कंपनी वेगळी आहे पण त्यांच्यासोबत आपला काही जास्त कॉन्टॅक्ट कमी येणार जनको सोबत. येऊ शकते कारण की जे टेंडरिंग वगैरे त्यात ते करू शकते. तर आपण आता पाहू जे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते पाहून घेऊ. कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफ डिस्कॉम. तर याच्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये बघा हे वेगवेगळे दिलेले आहे. याच्यामध्ये वेगवेगळे राज्य दिलेले आहे. आपण आपल्या महाराष्ट्राचं पाहून घेऊ. हे बघा आसाम, बिहार, छत्तीसगड, तिकडे गोवा. आपण आपला महाराष्ट्र पाहून घेऊ. आधी आपल्या राज्याचं पाहून घेऊ. आपण कर्नाटकात 2-3 बघा हे आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ऑपरेटर दिसतात आपल्याला? 4 ऑपरेटर. एक आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड MSCDCL. एक हे आहे आणि याचं जे रजिस्टर्ड ऑफिस आहे ते आहे आपल्या मुंबईमध्ये बांद्रामध्ये. याच्यानंतर आहे एक बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्ट. ठीक आहे. बेस्ट पण हे मुंबईचं मुख्यालय आहे. त्याच्यानंतर एक टाटा पॉवरचं मुख्यालय पण मुंबईमध्ये आहे. बाकी याच्यात काही त्यांचे कॉन्टॅक्ट दिलेला आहे, डिटेल्स दिलेला आहे. आणि त्यानंतर एक शेवटचा ऑपरेटर आहे तो आहे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड. हे फक्त आपल्या मुंबई पुरतच लिमिटेड आहे अदानीचं काम. बोरीवलीमध्ये ऑफिस आहे. पण सर्वात मोठा जो ऑपरेटर आहे तो आपला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. यांचं सर्वात मोठं काम आहे जे की स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. ठीक आहे. तर हे झाले आपले ऑपरेटर. आपल्याला जेव्हा सबसिडी अप्लाय करायची आहे समजा जर उदाहरणार्थ आपला जर कन्झ्युमर हा मुंबईचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला चेक करावं लागेल की त्याच्यात जो येणारा सप्लाय आहे तो कोणता आहे. तो आपला MSCBचा आहे की तिकडे आपला टाटा पॉवरचा आहे की आपला अदानीचा आहे. ठीक आहे. किंवा मग बेस्टचा आहे. सर्वात मेन मुंबईमध्ये सुरुवात होते बेस्ट पासून जी आपली जुनी मुंबई आहे. जुनी मुंबईमध्ये सर्व आपला बेस्टचा सप्लाय आहे. त्याच्यानंतर मग टाटा, त्याच्यानंतर मग अदानी आणि नाशिकच्या बाहेर नाशिक पासून इकडे मग आपलं MSCB. ठीक आहे. तर आता हे झालं आपल्या महाराष्ट्राबद्दल. थोडं गुजरात बद्दल पाहून घेऊ. तिथं कोणते ऑपरेटर आहे. गुजरात किंवा मध्य प्रदेश आपला बाजूचा राज्य आहे. आता बघा गुजरात मध्ये कोण आहे? मध्य प्रदेश वीज कंपनी लिमिटेड. ठीक आहे. मध्य प्रदेश वीज कंपनी लिमिटेड. गुजरात आहे. मध्य गुजरात वीज कंपनी लिमिटेड. तर आता हे तिथे एकच ऑपरेटर आहे.
बाकी मध्ये गुजरात आहे, गुजरात मध्ये बाकी आहे, दक्षिण गुजरात, त्यानंतर पश्चिम गुजरात. किती आहे तिथं ऑपरेटर? नाही, 3-4 आहे ना. उत्तर गुजरात, उत्तर पश्चिम पश्चिम गुजरात, दक्षिण, उत्तर, म्हणजे एकदम दक्षिण, अशी गुजरात आणखी एक आणि आहे. सेंट्रल मध्य गुजरात. एक खाली असणार की. हे काय? ते राज्य टॉरेंट पॉवर, सरकार टॉरेंट पॉवर. 3, 4, 5. राज्य सरकार जवळ नाही होते. दोनच कंपनी आहे ते बघा. टोरेंट आहे आणि टोरेंट आणि टोरेंट पॉवर लिमिटेड सुरत अहमदाबाद. टोरेंट जे हे जवळपास अदानी सारखं किंवा टाटा सारखं आहे आणि हे जे उत्तर गुजरात पश्चिम गुजरात आहे हे गव्हर्नमेंटचं होतं 100%. हो, जसं आपलं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड जसं आहे तसं हे आहे. त्याच्यामध्ये भरपूर ऑपरेटर दिसत आहे. 1 2 3 4 5 6 6 ऑपरेटर याच्यामध्ये येतो. तर आता आपण हे झाले ऑपरेटर, ठीक आहे. आता आपण आपल्या कामाच्या गोष्टी पाहू. हे तर ऑपरेटर झाले. तर इथं बघा, आता इथं जर समजा आपल्याला आता मी चालतो होमवर, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर समजा आपल्याला ऍज अ वेंडर म्हणून रजिस्ट्रेशन करता येते, ठीक आहे. ऍज अ वेंडर म्हणजे काय? सप्लायर, इन्स्टॉलेशन वर्क करणारा सप्लायर, ठीक आहे. हे झालं वेंडरसाठी, वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर नॅशनल पोर्टल. हे कसं आहे? सेंट्रल पोर्टल आहे, ठीक आहे, जे आपलं पूर्ण कॉमन आहे पूर्ण भारतासाठी. नरेंद्र मोदी हो, ते आपले पंतप्रधान आहे. आणि हे बघा, याच्यामध्ये कॅल्क्युलेटर दिलेला आहे. जर आपल्याला समजा उदाहरणार्थ लोड लोड कॅल्क्युलेट करायचा आहे, ते इथं गव्हर्नमेंटने डायरेक्ट दिलेलं आहे. बघा इथं काय दिलेलं आहे? चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग टोटल रूफटॉप एरिया. तर याच्यामध्ये दिलेलं आहे सोलर पॅनल कॅपॅसिटी यू वांट टू इन्स्टॉल, युअर बजेट. तर आपण एक काम करू, आपण इथं सोलर पॅनल कॅपॅसिटी यू वांट टू इन्स्टॉल किलोवॅट मध्ये दिलेलं आहे. आपण इथं करू 3 kW. ठीक आहे, 3 kW मी केलं. त्यानंतर आपण राज्य निवडू, हे झालं महाराष्ट्र. आणि त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी ऑफ कस्टमर, आपण रेसिडेन्शियल मध्ये जाऊ. 126 251 नाही, इथे 3 आला नाही. नाही ते ऑटोमॅटिक 3 आलं ना स्केल. ते केलं आहे की म्हणून इथं जो आपण टाकू इकडे येऊन याची स्केल दिलेली आहे 500 पर्यंत. सर ते टाकायचे इकडे बजेट टाकावं. बजेट काय? नाही पहिले हेच बरोबर. बजेट म्हणजे काय? आपण 1.5 लाख जर टाकू तर बरोबर 3 kW सिस्टीम देणार आहे. 3 किलो लिटर. ठीक आहे, 3 चा भाव. 8 रुपये काय? व्हॉट इज युअर एव्हरेज इलेक्ट्रिसिटी कॉस्ट? तर 8 च्या ठिकाणी 7 करू आपण. आपला रेट 7 आहे. ठीक आहे, आता करू कॅल्क्युलेट. सोलर रूफटॉप कॅल्क्युलेटर. इधर क्या दिलेला? साइज ऑफ पावर प्लांट. अगर तुम्हारा हाथ दुखेगा तो उनके पास दे देना. साइज ऑफ पावर प्लांट 3 kW. कॉस्ट ऑफ द प्लांट, कॉस्ट ऑफ द प्लांट एमएनआरई करंट बेंचमार्क कॉस्ट, बेंचमार्क नुसार. ठीक आहे. इधर दिलेला रेट 42,020 रुपये एक प्रति kW. 42,020 रुपये म्हणजे 42,000 पकडू आपण रुपीज पर kW. ठीक आहे. विदाउट सबसिडी 1,26,060 रुपये विदाउट सबसिडी. अच्छा, विथ सबसिडी 40% म्हणजे 75,000. 75,636 रुपयाला आपल्याला ते इंस्टॉलेशन पड़ा, जो वेंडर आपल्याला लावून देईल. हम उसको सिलेक्ट करेंगे कि किस वेंडर से हमको सिलेक्ट करना है. ते पॅनल कोणचे लावते ते आपल्याला कळलं. वो तो हमको सिलेक्ट करना है. जब अपन ये उसको पूरा एप्लीकेशन भरेंगे उसके अंदर हमको सिलेक्ट करना है कि हमको किस ब्रांड के पैनल चाहिए, किस ब्रांड का हमको इन्वर्टर चाहिए, किस ब्रांड के हम केबल इस्तेमाल करने वाले हैं. त्यानंतर या सर्व पॅरामीटर्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. हा, त्याचं एक महत्त्वाची गोष्ट हे आहे की जेव्हा आपण हे भरतो त्याच्या आधी जो आपला वेंडर आहे, वेंडर म्हणजे कोण? समजा उदाहरणार्थ मी एक इन्स्टॉलर आहे. हा, मी एक इन्स्टॉलर आहे. तर तुम्ही मला विचारणार आहे की बा मला या ब्रँडचे या वस्तू पाहिजे, त्याची एक यादी याच्यामध्ये अपलोड करावी लागते. सॉफ्ट कॉपी याच्यामध्ये अपलोड करावी लागते टाइप करून म्हणा किंवा फोटो काढून शीट वर समजा. हा. तर आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे? टोटल इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम सोलर प्लांट. सोलर प्लांटचं टोटल जनरेशन ॲन्युअल किती हो राहिलं?
4500 किलोवॅट हॉवर, ठीक आहे, 4500 किलोवॅट हॉवर. त्यानंतर लाईफ टाइम, याची टोटल प्लांटची लाईफ किती आहे? 25 वर्ष. 25 वर्षामध्ये किती हे होतं आपलं जनरेशन? हे होत आहे 1,12,500, 1,12,500 किलोवॅट हॉवर. हे होत आहे 25 वर्षासाठी टोटल. बरोबर. त्यानंतर फायनान्शियल सेव्हिंग, मध्ये दिलेलं आहे, त्याच्यात दिलेला आहे टॅरिफ 7 रुपये युनिट आपण पकडलं किलोवॅट हॉवर फॉर टॉप स्लॅब ऑफ ट्रॅफिक. नो इन्क्रीज अज्युम ओव्हर 25 इयर्स. मंथली अॅन्युअल लाईफ टाइम. बघा मंथली मध्ये काय उडालं? फायनान्शियल सेव्हिंग उडाली आपली. हा म्हणजे फायनान्शियल सेव्हिंग मध्ये ते समजा 2,625 रुपये आपल्या एका महिन्यात वाचत आहे. मी बघा. आणि आता वार्षिक पाहून घ्या. वार्षिक कितना बच रहा अपना? 31,500. और पूरे लाइफ उसकी 25 साल के लिए 7,87,500. 7,87,500 ये 25 साल में हम बचा रहे हैं, ठीक है, सेव कर रहे हैं हमारा इन्वेस्टमेंट छोड़ के, ठीक है, ठीक है. और इसके अंदर देखो हम जो कोयला से होने वाला जो प्रदूषण है वो उसको कितना बचा रहे हैं? कार्बन डाइऑक्साइड एमिशन मिटिगेटेड इज 92 टन. जो कार्बन हम एटमॉस्फेयर में छोड़ने वाले थे वो 25 साल में उसको हम बचा लेंगे, यानी उतना हम प्रदूषण बचा लेंगे. कितना? 92 टन्स. दिस इंस्टॉलेशन विल बी इक्विवेलेंट टू planting. This installation will be equivalent to planting 148 teak trees over the lifetime. Any 92 टन कार्बन इमिशन बचाना, यानी 148 पेड़ लगाने उतना ही समान है. कितना? 148, 148 टिक ट्रीज ओवर द लाइफ टाइम. तो ये था इसका इंफॉर्मेशन. इसको थोड़ा स्क्रॉल कर लेता, कुछ है क्या इस पे? ये और कुछ है दिया. देखो देख लो, ईएमआई कैलकुलेटर आ गया. ईएमआई कैलकुलेशन. कॉस्ट ऑफ द सोलर प्लांट 1,26,060 रुपया. सब्सिडी 40%. अगर आपका प्लांट 3 kW और 10 kW के बीच रहेगा तो सब्सिडी मिलेगी आपको 20%. ये अप टू 3 kW है, इसलिए आपको 40% मिल रही है गवर्नमेंट के माध्यम से. तो देखो इसके अंदर उन्होंने सब्सिडी 40% दी है. लोन अमाउंट है अपनी 75,636 रुपए ये लोन अमाउंट है, ठीक है. और लोन इंटरेस्ट रेट कितना लगा रहा है गवर्नमेंट, यानी जो भी बैंक अपने को पैसा देगी 8.45 रुपए लोन ले सकते हो. लोन ले सकते, उसका उन्होंने दिया है. अगर लोन ले तब की बात. लोन पीरियड यहाँ पे रखे अपन ने 10 साल. आप सब बोलो ना, इकडे लक्ष द्या. लोन पीरियड 10 वर्षासाठी. अगर इसको कम करेंगे तो हमारा देखो पहली बात तो हमारा ये लोन अमाउंट भी थोड़ा कम हो जाएगा, और ये जो रेट ऑफ इंटरेस्ट है वो सब इसके अंदर थोड़ा बच जाएगा अगर कम टाइम में अगर वो अपन उसको लौटाएंगे तो. यही ईएमआई कैलकुलेट करके देखेंगे. ईएमआई फॉर लोन अमाउंट ये हो जाएगा हमारा 75,636 रुपए के लिए पीरियड ऑफ 10 इयर्स. ये आएंगे हमारे 936 रुपए प्रति महीना 10 साल के लिए. तो कभी भी पूर्ता हो 10 साल के लिए. तो ये आपने देख लिया. नहीं मैं ये पूछ रहा. हाँ. इसका कॉस्ट हो गया 1,26,060 रुपए. हाँ. तो हम जो वेंडर सिलेक्ट करेंगे, हाँ. बरोबर है. हाँ. तो ये वेंडर अपने को इतना ही चार्ज करेगा या फिर उसके दिल से करेंगे? नहीं, दिल से नहीं कर सकते वो तो बेंचमार्क है. बेंचमार्क का क्या रेट बोला उन्होंने? 3 किलोवाट का तो 2,10,000 2 तक दे रहा वैसा. अभी मेरा कहना वही है कि मार्केट में है 50 ऑपरेटर की 50 रेट. तो गवर्नमेंट हर एक ऑपरेटर को भाई आपका क्या रेट है उस हिसाब से हम सब्सिडी देंगे, ये तो पॉसिबल नहीं है. तो गवर्नमेंट ने क्या किया? मैंने यही मैडम पूछा, मैडम क्या बोले हम जो कॉस्ट देंगे उसके हिसाब से उसको सब्सिडी मिलेगी. मतलब ये पॉसिबल ही नहीं ये है, तो पॉसिबल ही नहीं है, क्योंकि हर वेंडर कोई तो ऑपरेटर रेट दे सकता है. हर कोई इंस्टॉलर हो, अलग अलग रेट रहेगा. गवर्नमेंट को भी पूछना चाहिए. तो गवर्नमेंट को भी ये होना चाहिए ना. तो
उसीलिए सबसे ऊपर लिखा था यहाँ पे बेंचमार्क। देखो यहाँ पे लिखा था, क्या लिखा था, यहाँ पे लिखा है MNRE करंट बेंचमार्क कॉस्ट विदाउट जीएसटी कितना है। आप अपना किसी भी हिसाब से आप आपका KW आप रेट लगाओ, लेकिन गवर्नमेंट कंसीडर करेंगी 42,020 रुपए का, ठीक है। 42,020 रुपीज के हिसाब से ही गवर्नमेंट वेंडर को देगी ये सब्सिडी रिलीज करने वाली है। यानी 42,020 रुपीज के ऊपर 40%। हे जे 75,000 जे पैसे लागतात ते हे सबसिडी धरून आहे, असं टोटल ते समजा 1.5 लाख रुपये धरून चला। सही सही टोटल म्हणजे एक समझ आईडी बात है ना। 42,000 into 3 करो कितना आ रहा, 1 लाख कुछ तो भी हजार आ रहा। उसके ऊपर 40% करो, कितना निकल रहा, ये निकल रहा अपना, इसको अगर माइनस करेंगे 1,26,60 को अगर इससे माइनस करेंगे त्याच्यात जीएसटी भी त्याने विदाउट जीएसटी केला, जीएसटी लागते विदाउट जीएसटी लागेल आहे ना। एक एका 20,000 बघा जीएसटी चा पैसे होत आहेत, तर मग जीएसटी धरून बाकीचे चार्जेस धरून ते 1.5 लाख रुपये जाते। जीएसटी अगर नहीं विदाउट सब्सिडी जीएसटी मेरे हिसाब से नहीं लगाया रहता तो बताता था ना पहले। तो अभी इसको हम क्लोज कर देंगे। क्लोज हो गया नहीं, कितना ड्यूरेशन है उसका बना, इसका 16 मिनट बन 16। तो जो आपने देखा था ये था हमारा मिनिस्ट्री ऑफ न्यू एंड रिन्यूएबल एनर्जी का जो अभी सेंट्रल गवर्नमेंट ने जो एक कॉमन पोर्टल लॉन्च किया, उस बारे में आपने इसके अंदर इंफॉर्मेशन देखा था। तो ये कंटेंट देखने के लिए आपका धन्यवाद। अभी के लिए हम रुकेंगे। प्ले करता और प्ले करने के बाद में